पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। वीणा, उद्या मेहंदी, परवा हळद आणि लगेच लग्न। थोडी घाई होती असं नाही वाटत आहे का ग तुला? मला माहितीये चिका, पण आत्तूने सुद्धा खूप गोष्टी मॅनेज केल्या म्हणून मी त्यांना नाही नाही म्हणू शकले। अगं पण आता आपल्याला शॉपिंग वगैरे लगेच करायला लागणार आहे। किती साड्या लागतील तुला? बघा, मेहंदीसाठी 1, हळदीसाठी 1, हळदीसाठी 2 लागतील, लग्नासाठी 2 आणि तिकडे गेल्यावर तर खूप लागतील ग। आपण ना 7-8 तरी घेऊ। वीणा, थोडेच दिवस उरलेत ना, मग तू सासरी जाशील कायमची। पण चिका, लग्न झाल्यानंतर तुम्हाला रोज नाशिकला भेटायला यायचा अजिबात कारण चालणार नाहीये, कळलं ना? येणार ना? आई, तू काय करतेस इकडे? मी आणलंय आईंना इथे। तू का? तूच म्हणाला होतास ना आई बाबांची संमती हवी लग्नाला, मग घे आता। अरे तुला माहितीये का, ह्यांचा ना विश्वासच नव्हता माझ्यावर की आपलं एकमेकांवर प्रेम आहे म्हणून। त्यांना वाटलं मी मस्करी करतेय। म्हटलं आई तुम्हीच चला माझ्यासोबत, मिहीरच सांगेल तुम्हाला, म्हणून आणलं त्यांना, गयावया करून आणलंय त्यांना इथे। आता घे परवानगी आणि कर ना लग्न माझ्याशी। मिहीर, ही जे काही बोलते ते खरंय? आई, तू कुठे हिच्यावर विश्वास ठेवतेस? म्हणजे तुझं प्रेम नाहीये माझ्यावर? तसं नाही उर्मी। मग उर्मी अगं तसं मिहीर, प्रश्न विश्वासाचा नाही तर वागण्याचा आहे। म्हणजे काय म्हणायचंय तुला? अच्छा, म्हणजे हिचा फोन आला की गुळासारखा चिकटलेला असतोस। हे बघ, आपण एखाद्या व्यक्तीशी तेव्हाच जास्त बोलतो जेव्हा आपण त्याच्यावर प्रेम करतो, आणि मी याआधी तरी कोणत्याच मुलीशी तुला इतकं बोलताना पाहिलेलं नाहीये। बरोबर आहे तुमचं आई। किती समजतं तुम्हाला, केवढं कळतं। तुम्हाला सांगू आई, मी ना ह्याने सॉरी ह्यांनी सांगितलेलं सगळं ऐकते, ह्यांची मदत करते, जे काम सांगतील ते सगळं करते, पण कधी कधी चूक होते, चिडतात, रागवतात, रुसतात। मी निमूटपणे सगळं सहन करते, अगदी टिपिकल नवरा बायको सारखं। तरी बघ रे, किती गोड मुलगी आहे। हा, मला तर पसंत आहे बाबा। आई काय? मिहीर, तू दे ना होगार लग्नाला। हे बघ, आता तू काहीच बोलू नकोस, एकदम गप्प राहा। मला तर ही मुलगी पसंत आहे, त्यामुळे मला वाटतं की तुमचं लग्न प्रभास आणि वीणाच्या आधी व्हायला हवं। आई, आई नमस्कार। प्रभास आणि वीणाचं लग्न झाल्याशिवाय काहीही करायचं नाही असं मी ऑलरेडी सांगितलं नाही तुला? अरे एकदा सांगितलेलं कळत नाही? मिहीर, आई, तुला पण शेवटचं सांगतोय, उगाच हिच्या नादाला लागून माझ्या समोर लग्नाचा विषय काढायचा नाही। कधी काय करायचं हे मला व्यवस्थित कळतं। वितळासारखी मानेवर बसलीस माझ्या। मिहीर, अरे मिहीर, तू काळजी करू नकोस, त्याला थोडा वेळ लागेल, देईल तो होकार। दे। मला ही योग्य डाव कधी टाकायचा हे चांगलंच माहिती आहे। तू जर माझ्याशी लग्न नाही केलंस तर
तुला हवं तसं प्रभासचंही लग्न होऊ देणार नाही मी, मिस्टर मिहीर सदावर्ते. नाही, मला तूच भरवायला हवंस, नाही तर मी जेवणार नाही. मिस्टर हट्टी सदावर्ते, उगाच हट्टीपणा करू नका तुम्ही. तुला जिद्दी म्हणायचं होतं का? हा, मिसेस सदावर्ते. आणि ऐक ना, मी वाट बघतोय बर का. प्रभास असं काय करताय? मला खरंच नाही जमणार आहे. तुम्ही जेवून घ्या बरं, आपण नंतर कधीतरी जेवूया. वीणा यार, वीणा काय प्रॉब्लेम काय? मला सांग जरा, प्रॉब्लेम काय? तुम्ही असं काहीतरी मध्येच ठरवता आणि मग नाही जमत मला. बरं ठीक आहे, चल मी तुला न्यायला येतो, मग आपण जाऊया कुठेतरी मस्त पावभाजी खाऊया, चालेल? प्रभास खरंच नाही जमणार आहे मला. शी यार वीणा, याला काय अर्थ आहे यार वीणा? प्रभास ऐका ना, दुसरं काही महत्वाचं काम असेल ना तर बोला, नाहीतर फोन ठेवते आम्ही. अहो घरचे थांबलेत जेवणासाठी. वा वा वीणा, मस्त मस्त. म्हणजे इथे होणारा नवरा उपाशी राहिला तरी चालेल, पण तुझं पोट भरलं पाहिजे. हा हा, वा. शी वीणा, शी. म्हणजे खरंच अपेक्षा नव्हती केली मी अशी तुझ्याकडून. हा वीणा, वीणा, हॅलो हॅलो वीणा. तुमची होणारी बायको रागवली आहे तुमच्यावर. सॉरी हा मॅडम, सॉरी. प्रभास असं काय करताय? 4 दिवसाने मी तुमचीच असणार आहे, मग तेव्हा रोज घास भरवेन, मग तर झालं. ठीक आहे, चालेल. मग मी पण 4 दिवसांनीच जेवेन. हा, असं कॉलेजला असल्यासारखं काय वागताय तुम्ही? मी ठेवते हा फोन. वीणा, वीणा, आय लव्ह यू. ठीक आहे, बाय. ठीक आहे? तू आता ठीक आहे असं म्हणालीस? वीणा, मी तुला आय लव्ह यू म्हटलं, यावर तू आय लव्ह यू टू असं म्हणायला हवं होतंस. ठीक आहे नाही? वीणा ऐक ना, असं सुद्धा म्हणायचं नसतं. आय लव्ह यू टू असं म्हण. माहितीये मला, पण काय? वीणा चल म्हण बरं, पटकन म्हण, पटकन म्हण, चल. नाही. नाही. अच्छा, नाही म्हणजे तुझं माझ्यावर प्रेमच नाहीये, हो ना? आहे हो. मग म्हण चल, म्हण पटकन. नाही तर बघ, मग मी आत्ताच्या आता गाडी काढतो आणि मी तुझ्या इथे येतो. प्रभास असं काय करताय तुम्ही? मी निघालो मी येतोय बघ, मी निघालो. नाही, थांबा, मी म्हणते. म्हण. आय मामा, आय लव्ह यू प्रभास. मामा, बोला ना मामा. अरे प्रभास, निदान हे 4 दिवस तरी तिला आमच्या सोबत जेवू दे की. नाही, हो म्हणजे तसं नाही मामा. मी ओ लैला मजनू, तुम्हारे इस आशिकी में हम घरवाले भी है ना बाबा. पर प्रभास, एक काम करतोस का? पटकन गाडी काढ आणि जेवायला इथेच ये. हो या आता. नाही मामा, माझं जेवण झालंय ऍक्च्युली. अच्छा, म्हणजे इतका वेळ खोटं बोलत होतात माझ्याशी तुम्ही? मी ठेवतेय फोन, बाय. अरे वीणा. मामा 4 दिवस सुद्धा राहत नाही त्यांना. होतं असंच होतं. 4 दिवस काय, 4 मिनिटं राहत नाही. पण खरंच कमाल आहे शैलजाची. लग्नाला मान्यता देऊन तिने रेटून लग्न ठरवून सुद्धा खरंय. बरं मॅडम, चला जेवायला, कारण नंतर तुमच्या मामाला भरपूर काम आहेत. हो, चल. हा खरंच जेवलाय का? बघतील काय. नाही, आशिक पागल आहे. हे गुड मॉर्निंग. सुप्रभात. अरे काय सकाळ काय करताय तुम्ही इथे? प्रभास, आम्ही एवढं छान विश केलं तुला आणि तू असला काहीतरी प्रश्न विचारतोय. गुड मॉर्निंग संचिता. आता सांगशील काय करता इथे सगळे? संगीत? परमिशन? संगीतची परमिशन घ्यायची आहे? नाही म्हणजे वीणाच्या घरच्यांना चालणार आहे का? हा म्हणजे रघुनाथराव कसे आहेत माहिती आहे ना, शक्य होईल का? सगळं शक्य आहे. एव्हरीथिंग इज पॉसिबल. अरे दादूनी विचारल्यानंतर का नाही ते परमिशन देणार? काय जावई बापू,
बरोबर ना? गाईज हे बघा कसं आहे माहिती ना, म्हणजे तुम्हाला माहिती आहे ना वीणाचे बाबा कसे आहेत, त्यांना ना ते वेस्टर्न म्युझिक फारसा अपील नाही होत ना, नाही आवडणार त्यांना. हो माहिती आहे ना, माहिती आहे. पण मग प्रभास मेरे भाई, तू किस काम का है? एक्झॅक्टली. अरे जावई बापू म्हणून तुझी काही वट आहे की नाही? अरे वट, उलटू वट आहे त्याची. तुला माहितीये वीणाचे बाबा आज तुला काय म्हणाले? काय काय? प्रभास काय आता घरचाच झालाय नाही का? हो का? त्याला म्हणजे आता सगळंच माहिती आहे आमच्या घरातलं नाही का? हो का? अरे मला तर समजलं तू काल सरबत बनवायला मदत केलीस. हो का? अरे हे तर काहीच नाही, खिडकीत जातो हा बोका. बोका बोका? मिक्की तू तू सगळं सांगणार आहेस का यांना आता? गप्रे. त्यामुळे जावयाच्या बोलण्याने परवानगी मिळणार. मी का तुझं म्हणणं अगदी बरोबर आहे. चला चला जावई बापू चला, सकाळचा चहा आपण वहिनी साहेबांकडे जाऊन पिऊ. बेस्ट आयडिया, चला 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 जावई बापू आगे बढ़ो. हम तुम्हारे साथ हैं. जावई बापू आगे बढ़ो. हम तुम्हारे साथ हैं. हमारी मांगे पूरी करो. पूरी करो. ए आधी नाही, आधी फालतूगिरी बंद करा ही, हा? आणि मग आगे बढो. अरे मला चेंज बिंज करू दे. हा जा तुम्ही बसा, मी आलो. जा जा, जा. चल लवकर लवकर हा, जा, जा. फटाफट. हाँ, हमारी मांगे ए, हम तुम्हारे साथ हैं. आगे बढ़ो. तेल, वेफर्स, कागदी कप, हार. चिका, सगळं लिहिलंय का ते चेक करा. हो. म्हणजे मी लिहिलंय तसं सगळं, पण एका एका सामानासाठी परत परत जायला नको. वीणा अगं मेहंदीचे कोणच नाही लिहिलेस तू. अगं नीट वाच ना तिथे. हा 30 कोण. बघितलं, तुझी मैत्रीण विसराळू नाहीये, कळलं ना? पण लिस्ट मध्ये सगळ्यात शेवटी लिहिलेस ना मेहंदीचे कोण तू. वीणा तुला ना प्रायोरिटीजच कळत नाही. लग्नाच्या यादीत कोणी मंगळसूत्र सगळ्यात शेवटी लिहितं का? चिका ऐक ना, 4च दिवस आहे ग मी इथे, नको ना लेक्चर देऊ. बरं नाही देत लेक्चर. आणि वीणा तुझ्या हातावर मेहंदी मीच काढणार आहे, कळलं ना? म्हणजे काय, तो चान्स तुलाच आहे फक्त, कळलं ना? येस. तुला माहितीये वीणा, तुझ्या हातावर काय काय डिझाईन्स काढायचे ते छान छान ना सगळं सर्च करून ठेवलंय मी. आणि तुझ्या प्रभासचं नाव सुद्धा लिहिणार आहे तुझ्या हातावर. मग बघूया तुझा हट्टी बोका ते नाव शोधू शकतो की नाही ते. ए हट्टी बोका लिहायचं की प्रभास लिहायचं ग? चिका. आणि तू काय बाबा, मेहंदी काढल्या काढल्या प्रभासला लगेच फोटो पाठवशील काय? मग काय. अरे तुम्ही ते बोलत काय बसलाय? उशीर होतोय खरेदीला. अरे मामा वीणा तयार होत होती म्हणून म्हटलं आपण एकदा लिस्ट चेक करून घेऊया. ए मामा मी रेडी आहे. मग चला चला लवकर चला. उर्मी, परत तुम्ही 10 दुकानात शोधणार आणि चला. उर्मी येतेस का? ठीक आहे, बाय. मिहिरला जर माझ्याशी लग्न करायचं नसेल तर मीही त्याच्या मनासारखं होऊ देणार नाही. आजची मेहंदी कशी काय रंगते ते बघतेच मी मिहिर सदावर्ते. हे शोधतोयस का? सर आपला डाव काय सांगाल नक्की? आलोच मी. नाही अजिबात, या खोलीतनं मी बाहेर जाणार नाही आणि तुला पण जाऊ देणार नाही जोर तू मला हे प्रकरण काय ते सांगत नाहीस तो. बाबा एवढं काही खास नाहीये. हा मिहिर, तू म्हणतोस खास नाहीये. तू सरड्यासारखे रंग बदलतोस आणि लोकांसमोर पांढरं मला पडायला होतं. प्लीज सांग हा फ्रॉड काय आहे? आलो. नाही अरे आलो, आल्यानंतर सांगतो बाबा. फ्रॉड नाही आहे.
चेक. आत्याला रस्त्यावर आणणार. कसं काय? नाही शैलजा सदावरती रस्त्यावरती आली ना तर नाव नाही लावणार. मिहीर सदावर्ते. क्या बात आहे मिहीर, खूप मोठा प्लॅन केलायस रे. शाबास आणि बेस्ट ऑफ लक. शैलजा सदावर्ते. काका प्लीज प्लीज, हा प्लीज, म्हणजे फंक्शन पण तसं आहे सो त्याच्यामुळे जरा काका प्लीज, काका काका ऐका ना, आम्ही ना प्लीज काका. काका प्लीज, आम्ही ना भरपूर प्रॅक्टिस केली आहे आणि ती वेस्ट जाईल. काका प्लीज आम्हाला अलाव करा ना, प्लीज प्लीज. आणि काका तुम्हाला माहित नाहीये या संगीत फंक्शन मध्ये ना सॉलिड सरप्राइजेस असणार आहेत. म्हणजे कोण कोण कसं कोणासोबत नाचणार. म्हणजे संगीतात त्या सटवीने आमच्या यांचा हात धरला आणि नाचायला लागली तर तेव्हा 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 मी तर जागच्या जागीच मरेन. नको नको नको, हे असं व्हायला नको. काका बँडच्या वतीने आम्ही तुम्हाला वचन देतो की कुठल्याही प्रकारचं ना अंगविक्षेप करणारं गाणं आम्ही लावणार नाही आणि त्या पद्धतीने कुणाला नाचूही देणार नाही. एक्झॅक्टली. ठीक आहे, पण म्हणजे बाबा प्लीज, म्हणजे सगळ्यांची इच्छा आहे तर हो म्हणा ना प्लीज. नाही नाही नाही, हे असलं काही करायचं नाही. हा हो काकू, पण ए काकू नाही, वीणाची मामी आत्या आहे. आणि हे संगीत बिंगीत तुम्हाला जे काय करायचंय ना ते तुमच्यात करा. मामी आत्या ते आमचं आम्ही करूच शकलो असतो, पण शेवटी कसं सगळे एकत्र असतील तर मजा जास्त येते ना. आणि काका ह्या पुढे सगळे फंक्शन्स आपण एकत्रच करणार आहोत की नाही. कसं आहे की हे संगीत वगैरे ही काय आपली प्रथा नाही ना, संस्कृती नाही. म्हणजे हा ऐकलं, ही आपली संस्कृती नाही, त्यामुळे यातलं आम्ही काहीही करणार नाहीये. तुम्हाला काय करायचं ना ते तुमचं तुम्ही करा. आम्ही येणारही नाही आणि वीणालाही पाठवणार नाही. नाचता नाचता जर वीणा पडली आणि तिचा पाय मोडला तर त्या लंगड्या वीणाशी लग्न करणार आहेस तू? रजनी, शुभ बोल म्हणतो तर काय हे. हो जावई बापू. बाबा मी काय म्हणतो, म्हणजे बरोबर म्हणताय तुम्ही. हा बाबांचं म्हणणं बरोबर आहे. व्हॉट इज दिस यार. टोणगा म्हणजे भरोशाच्या म्हशीला. दिस इज दॅट. बरोबर. काय तुम्ही लहान मुलांसारखं बघताय यार. हा अरे संगीत नाही म्हणजे काय आपण डान्स करणार नाही असं थोडी आहे का. हे बघा, मी आणि वीणा ना लग्न झाल्यानंतर एक मस्त पार्टी ऑर्गनाइज करतो आणि तिथे मस्त धिंगाणा घालूया ना. हा ओके, पण आत्तासाठी आपण बाबांचं ऐकूया. अगं गाडी बघून तर मला वाटलं फक्त प्रभासच आलाय, पण इथे तर अख्खी गँग आली आहे. ओके प्रभास, वीणा बरं झालं तू आलीस. सांग ना यांना. यांचं सगळ्यांचं म्हणणं आहे की लग्नामध्ये संगीत पण ठेवायचं, पण नाही ना. म्हणजे तू समजव ना जरा सगळ्यांना. प्रभासाव, मी समजवण्याची काही गरज नाही. ते सगळे खूप समजूतदार आहेत, अगदी माझी लाडकी नणंद सुद्धा. तर अशा प्रकारे आपल्या वीणा वहिनींनी सगळ्यांना खिशात घातलंय. संचिता ग, असं काय करतेस? उलट मी तर म्हणते आपण बाकीचे सगळे इव्हेंट्स ना खूप एन्जॉय करू. हो आणि आज मेहंदी आहे, तुम्ही सगळ्यांनी पण थांबा ना मेहंदीसाठी.
आणि काका आम्ही रात्री म्हणजे इथेच थोडीफार मज्जा मस्ती करू शकतो ना आफ्टर मेहंदी. ठीक आहे, माझी परवानगी आहे. वा वा, म्हणजे थँक्यू थँक्यू. यस यस थँक्यू बाबा, थँक्यू. थँक्यू.